स्वातीज किचनमध्ये आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते बघत आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 किलो कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। हे छान तेल टाकून भाजून घ्यायचे। अगदी गोल्डन रंगावरती किंवा ब्राऊन रंगावरती हा कांदा भाजून झालेला आहे। भरपूर तेल टाकून हा कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की खोबरं बारीक किसून घ्यायचं किंवा चिरून घ्यायचं। ते खोबरं सुद्धा आपल्याला तेल टाकून ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे। याच पद्धतीने इथे मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे। लसूण हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। यामध्ये सगळे मसाले घालून हा डंकावरून कुटून आणलेला मसाला आहे। यामध्ये आपल्याला प्रथम खोबरं घालून घ्यायचे, याची बारीक पावडर करायची, पेस्ट करायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची। त्याचप्रमाणे याच भांड्यात लसूण बारीक करून घ्यायचा, मीठ टाकायचं आणि लसूण बारीक करायचा आणि ही पेस्ट आपल्याला या मिरची पावडरमध्ये घालून घ्यायची आहे। आता आपण ब्राऊन रंगावर भाजलेला कांदा सुद्धा थोडं मीठ टाकून यामध्ये पेस्ट करून घालायची आणि सगळे मसाले यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। तयार आहे आपला चटपटीत तिखट झणझणीत कांदा लसूण मसाला।